पण देतो राज भोईरला आणि 200 रुपये जीपे देखील पोहोचलेत सही वासुदेव ठाणगे यांच्या माध्यमातून राज भोईरला. त्यासोबत सचिनदादा टिंबे यांच्याकडून आमच्या समोरजनासाठी देखील 200 रुपयाचे गॅस प्राइज झाले, त्यामुळे त्यांचाही आपण आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अजून एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली, तर त्याच्या विरोधात जयरमान एरंजाड. या दोन टीमच्या दरम्यान आता ही मॅच रंगताना दिसेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. मयूर मेहरच्या साथीनं रोहन भालेराव, तर बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. पहिला बॉल राईटम राऊंड द विकेट. पहिला बॉल पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली, त्यामुळे तुम्ही पाहता टीमची टोटल आता सिंगलच्या पद्धतीने पुढे सरकतीये. खाता ओपन होतोय, अकाउंट ओपन होतोय टीम एरंदाडचं या मॅच मध्ये. निलेश मराठे यांच्या प्रत्येक विकेटसाठी सचिन दलाल साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दिनेशजी बोरी साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. सचिनजी दलाल साहेब आणि दिनेशजी बोरी साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. क्या बात आहे. कारण दोस्तीचे संबंध त्यामुळे या मॅच मध्ये ते संबंध जपले जातील. आणि नेहमीच दिनेशजी बोरी साहेब असतील, सचिनजी दलाल साहेब असतील, विशेष प्रेम असतं प्रत्येक खेळाडूवरती. चांगला खेळ खेळा, कॅश प्राइज दिले जातील, हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. या मॅच मध्ये देखील आता एक सिंगर मिळते. सिंगरच्या साथीनं 2 धाबा राऊंड द विकेट. बिगिट मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये मंथन मुठेनं हा झेल टिपला, त्यामुळे इथून स्टपला मैदान सोडावं लागतंय. झटका लागतोय पहिला टीम एरंदड संघाला. फलंदाज बाद. मयूर स्टॅकिंग वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पार मिळतोय. या मॅच मध्ये पूर्णपणे आता खोलून ठेवले बॅट्समन मयूर बेहेरला. या मॅच मध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3च धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. बरोबर तयार. बिग हिट मोठा फटका खेचलाय. फटका फोसला की काय, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल राज, परंतु अखेर नो मॅच लँड झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अखेर जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार.
आपणास विनंती आहे थोडंसं आपण मागे सरका, कारण क्षेत्ररक्षकाला त्रास नकोय, त्यामुळे आपण थोडंसं मागे सरका. सीमारेषेवरती जे खेळाडू बसलेत पिवळी जर्सी दारोळ आक्रमण चालवलं आहे, चौकार वसूल करतोय, त्यामुळे धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला 12 मिनिट. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेला फटका घेतलाय. डीप मधून राज पोहोचतील बॉलवरती, थोडासा वेळ घेतला, त्यामुळे 2 धाबा 1 वड्या जातील. डीप मध्ये खरं तर प्रथमेश होते, प्रथमेश बैकर ला आपण पाहतोय भरपूर वेगाने पोहोचलाय, त्यामुळे 2 धाबा इथून 1 वड्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या बॅटमध्ये तुम्ही पाहताय पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धाबा इथून 1 वड्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना कोणत्या बॉलरचा वापर करतील. छोटीशी टीम मीटिंग आता बोलवली आहे, कारण एरंदाड बनाम मानकिवली जेव्हा जेव्हा लढत होतीये त्यावेळेस पात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय सामना रंगतात. आणि आता या स्पर्धेमध्ये प्रशांत भोईरच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत, बरेचसे प्रेक्षक इथे जोडले गेले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एरंजाडचे उद्योजक निखिल शेठ सुभाष मेहर यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा एरंजाड संघ खेळत असतो नेहमीच उपस्थित असतात, त्यांचंही वेलकम करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार प्रशांत दीपक भोईर, हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. राऊंड द विकेट दाखल होतो स्टॅकिंग वरती चंदू. पहिला बॉल पुश करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आणि अखेर पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना या बॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत. राऊंड द विकेट, पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण, चेंज होतं पेस, बोट बिकुरली, स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळतीये. प्रशांत भोईर फिरकीचं आक्रमण तुम्हाला पार मिळेल. चांगली बॉलिंग करतोय प्रशांत या ओव्हर मध्ये. समोर चंदू, पुढचा बॉल आडवा बाट खेचायचं होतं, नाही जमलं कारण गतीमध्ये मिश्रण आपण पाहिलं, त्यामुळे एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करत होते आणि अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकेल. धावफलक तुम्हाला पार मिळेल 1-11. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मयूरचा विचार केला तर आतापर्यंत बाईक त्याच्या नावावरती आहेत, 3 बाईक त्याने जिंकली आहेत. बदलापूर वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना, त्यामुळे एक अष्टपैलू खेळाडू आहे. मोठी कामगिरी आहे त्याची या मॅच मध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता यश त्यांच्या मागे. आपण पाहतो खर तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक मंथन मुठेच्या माध्यमातून झाली आहे मिस्टेक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. चौकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली फलकावरती आतापर्यंत. या वेळेला देखील 1 मोर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय. मागील बॉलवरती आपण पाहिलं स्थिरक्षकाने खरं तर चूक केली, तिथून बॉल निघाला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता अखेर कमबॅक करतोय. धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचले 15 धावा धावफलकावरती पार बेतील. अजून या बॅच मध्ये आपण पाहतोय जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे शेवटचा 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिला वाईड होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू मंथन मुठे. मंथन टन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग सीमारेषा पार. तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं आणि अखेर येतोय चौकार. आणि चौकाराच्या साथीला धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 वेळा जीवनदान मिळालंय. आता मयूरला या मॅच मध्ये पाहायचं इतकंच आहे आता त्याचा धावा किती भरवतोय.
बिग हिट फटका घेतला ऑन साइडला जिमनदार मारल्यानंतर जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय त्यामुळे धावफलक 25 धाबा धावफलकावरती जोडले जातील. पहिल्या ओव्हरच्या अंती 9 होत्या. या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या आतापर्यंत 16 धाबा खर्च करत असताना महागडी गोलंदाजी मारावी लागेल. दोन झेल निसटलेत मयूरचे त्यामुळे या मॅचमध्ये आता तो आक्रमक पवित्रा घेतोय. या वेळेला देखील लाईन खराब त्यामुळे पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल इथे घोषित केलाय आणि अखेर पंचाकडे खर तर दात बागितली जाते व्हाईट बॉल साठी परंतु पंच सहमत नव्हते आणि अखेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक 26 आकड्यावरती तुम्हाला बारबेल ओव्हर नंबर 3 चा खेळ. तिन्ही गोलंदाजांनी व्हाईट बॉलला सुरुवात केली या मॅच मध्ये. बॉल तयार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चंदू आणि चंदूला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सोय करण्यात आली आहे. या विभागामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो विशेष प्रेम असतं त्यामुळे सर्वांचा आभार. नवीन बॅटर मैदानावरती सनी राणे आता दाखल झाला या मॅच मध्ये. या पवार सर आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉडी ट्रॅक वरती हेमंत मराडे दाखल होतोय. पहिला बॉल त्यांना वाईट फेकला त्यानंतर आपण पाहतोय एक विकेट मिळाली आहे. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26. 26 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. पुढचा बॉल रिव्हर्स स्टेडियम केलाय. वॉल शॉट फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट परंतु पोहोचलाय प्रशांत भोईर त्यामुळे 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाड्या एका एंड वरती अपघात निश्चित. मयूर मेहर या मॅचची गोल्डन विकेट आता मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. मैदानावरती प्रसाद बात्रे आता दाखल होतोय. आरडी रिबन चांदप ची स्पर्धा आपण पाहिली असेल. सरपंच चषकामध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय. फटका चांगला आहे. फटका फसला की काय खेळाडू उपस्थित आणि अखेर झेल टिपत असताना बॅक टू बॅक सनी राणेला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती कल्पेश दाखल झाला या मॅच मध्ये. सनी राणे या बॅचची अजून एक मोठी विकेट आता मैदानाच्या बाहेर दाखल झाली आहे, त्यामुळे चांगली बॉलिंग करतोय हेमंत मराडे या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल पूर्णपणे थांबलाय 26 आकड्यावरती. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावरती. माफी असावी कारण 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे कॅच ड्रॉप. निलेश मराठे करून खरं तर हा झेल सुटला. दुसऱ्या धावेला आउट होता ना बॅट्समन मयूर. यस, तिसऱ्याला आउट नाही, दुसऱ्याला आउट होता, त्यामुळे 2 धावा तिथे नाहीयेत, फक्त एकच धाव तिथे ऍड होईल. बरोबर यार. धावफलक टीमची टोटल आता जाऊन पोहोचले फलकावरती 29 धावा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न हा देखील होता, खेळाडू पोहोचतील आणि अखेर 2 धावा ते देखील मिळतात. चला, खरं तर निलेश मराठे यांच्याकडून झेल सुटलाय, परंतु आजचा दिवस देखील सुटलाय कारण सचिन दादा दलाल आणि दिनेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं, कारण एक विकेट त्यांनी घेतली होती बॉलिंग करत असताना, त्यामुळे 500 रुपयाचा कॅश प्राइज. आभारी होत सचिनजी दलाल साहेब आणि दिनेशजी भोईर साहेब. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपला मुळाचा वेळ दिला आणि अखेर ओव्हर नंबर 3चा खेळ देखील आता इथे संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 31. नेक्स्ट मॅच लिटिल स्टार धारोळ आणि त्याच्या विरोधात संघ खेळताना दिसेल व्हायरस 11 शिरगाव. दोन टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश बाईकर. पहिला बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं, संपर्क नाहीये बाट आणि बॉलचा. बॅटम पाठच्या मध्य बॉल चालला निघून रक्षकाच्या हातामध्ये, प्रशांत भोईरच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. या मॅच मध्ये लेफ्ट सीमर गोलंदाज आता तुम्हाला पार मिळेल. प्रथमेश दाखल होतोय आणि पहिला बॉल राहिलाय प्रथमेशच्या नावावरती. याच्या मागे प्रशांत भोईर. फटका चांगला 20 शेप मध्ये फटका फसलाय. ऋतिक गडगे उभा आहे, त्यामुळे आता झेल टिपला जाईल आणि अखेर अजून एक विकेट मिळते. इथून धक्का लागतोय मोठा टीम एरंदार संघाला. फलंदाज प्रसाद बात्रे. मैदानावरती ललित भोईर आता दाखल होतो या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. 2 बॉल सलग टाकत असताना आता एक विकेट संपादित केली आहे प्रथमेश बाईकरने. या मॅच मध्ये लेफ्ट वर विकेट तो दाखल होतोय. पुढचा बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. टप्पा पडला भरदा वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती. या सलगचा 3रा डॉट आता तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये धावफलक पूर्णपणे थांबलाय.
31 31 आकड्यावरती धावफलक थांबलाय. लेफ्ट मोर द विकेट. इथे लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब, पंच वळतात आणि धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. 32 धाबा 32 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. ड्राईव्ह केला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ललित भोईर ला मैदान सोडावा लागेल. रबाडा बॅक टू दी पॅव्हिलियन. या वेळेला देखील झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता ना. हा झेल टिपला असता निलेश पराडीनं, परंतु थोडासा तो दूर राहिला आणि अखेर विकेट भीतीये. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. एरंदळचे अर्थमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे, नयन बोराडे मैदानावरती दाखल झालेत. बॉल तयार. प्रथमेश बैकर या मॅच मध्ये कमबॅकच केलंय. आतापर्यंत आपण पाहतोय एक बाईट त्याने टाकलाय आणि अखेर हा देखील डॉट बॉल. त्यामुळे ओव्हर नंबर 4 चा खेळ आता संपन्न झालाय. एकच धाव त्याने खर्च केली एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्यामुळे प्रथमेश बैकरची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला हरकत नाहीये. एकच धाव त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केली. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल पूर्णपणे आता थांबली आहे. 32 आकड्यावरती 24 बॉल 33 धावाची गर्दी या मॅच मध्ये आणि आता या धावा चेस होतील की रोखल्या जातील. ऐकूया आवाज आपण पुढचा. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक प्रसाद सबारे आणि त्यांच्या साथीनं धम्मदीप खिलारे. टॉस आपण संपन्न करू.
हॅलो त्याच दरम्यान अगदी व्यासपीठावरती आगमन झालं आहे. खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे माजी अध्यक्ष सुनील शिंदे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. वेलकम सर, आपलं MD चषकात मनपूर्वक स्वागत, वेलकम. अगदी त्यांना देखील आपण मॅचमध्ये खेळत असताना पाहू शकाल. खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. जेव्हा जेव्हा धावून संघाचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा सुनील दादा शिंदे असतील, त्यानंतर कबीर दादा असतील, अनिल दादा असतील, मग नरेश योगेश असेल, नेहमी सर्वांचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना टीम जे हनुमान एरोंदार संघाच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये जवळ 32 बनल्या गेल्या आणि 33 धाबसंख्येचं हे छोटंसं आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धाबसंख्या तुम्हाला विजयाचा आश्वासन देऊ शकत नाहीये. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती नेहमीच प्रत्येकाला धावा बनवायच्या, प्रत्येकाला डॉट बॉल काढायचा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सलामीची ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत, दाखल होत आहेत. सलामीवीर फलंदाज प्रशांत भोईर, त्यांच्या समवेत पंकज भोले. त्याच्या बॅटमधून नेहमीच निघतायत ते नक्कीच आगीचे गोळे. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रतिम ही स्पर्धा पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. स्पर्धा पाहिली तर बदलापूर वांगणी क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली व MD ग्रुप जोबेली आयोजित MD चषक अर्थातच मितेश धुळे यांच्या नावाने ही स्पर्धा. खरं तर MD चषक 2026 हे प्रवाह आज 4था दिवस, फायनल डे, अंतिम दिवस. आज टेबल टॉपवरचे संघ पाहायला मिळतील. सर्व संघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला तो म्हणजेच ध्रुव 11 कासगाव संघानं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करायचं आहे. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना देऊयात पुन्हा एकदा या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 24 बॉल मध्ये 33 करायच्या, धावा रोखल्या जातील का बनल्या जातील हे देखील पाहूयात. मॅच ऑन. पहिलाच बॉल लेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं तर अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने मात्र अगदी जाऊन पोहोचतोय तो यष्टीरक्षक चंदू मेहर यांच्या हातामध्ये. अगदी इथून पाहिलं तर पहिलाच बॉल निर्धाव आलाय. सध्या तरी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये 0-5 सुरुवात करत असताना सेकंड बॉल, वॉटर बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू लेग कट करण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये सनी सध्या तरी चांगली गोलंदाजी करत आहेत. P1चं षटक नेहमीच जय हनुमान एरोंदार संघाच्या माध्यमातून ते नेहमीच फेकी करत आहेत, परंतु सुरुवात चांगली झाली आहे. ऑन साइडला उडवला, इथे फटका फसला की काय, परंतु डीप मध्ये खेळाडू होते त्यांना बीट करत असताना बॉल जाईल सर लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. फटकेबाजी सध्या पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडूंचा मित्र म्हणून पंकज भोले यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर जसा तिसरा चेंडू आला ना लगेचच बॅटचा फेस ओपन केलाय. इथून मोठा फटका पाहायला मिळाला. अगदी वैयक्तिक स्वतःचा अकाउंट मित्र म्हणून षटकारांना ओपन करत असताना टीमची टोटल 6 धावा. फुल टॉस बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशा पाहिली जाते. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतोय. आज त्रिकूट पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. 3 पंच या ठिकाणी पाहायला मिळतील. जय पवार सर असतील, त्यानंतर अमितजी डांगरे सर आणि कुणाल पिनकर सर आहेत. मात्र 3ही पंचांचा मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करूयात. इथे मात्र ओव्हरपिच बॉल होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे हा निर्धाव चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पंकज भोले यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे, परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल. उर्वरित या षटकातील शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इथे फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. बॅटचा टॉ इनला हा चेंडू, परंतु अगदी स्क्वेअर लेगला घडलंय. काय सोपी कॅच होती, पकडायची होती. बॉल जजमेंट चांगलं केलं होतं, परंतु ग्रिप करता आलं नाहीये.
आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच कोणाची सोडली आहे? पंकज बोले त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता, त्याची कॅच ड्रॉप. जीवनदान मिळत आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने असतात ना तेव्हा तेव्हा तुम्हाला नेहमीच चांगली फिल्डिंग करावी लागते. यॉर्कर लेन इथे सन्मान दिलाय. अगदी सरळ बॅटनं फक्त बॉल दिशा दिली आहे आणि अगदी मिड ऑफला बॉल अडवला जातोय. तिथे तेजस होते स्टॉप्स. अगदी रोहन होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. इथे पाहता पाहता पहिला षटक कंप्लीट झालाय. P1चं षटक इथनं कंप्लीट झालाय. अगदी P1 मध्ये कोणत्या प्रकारचा नुकसान झाला नाही. टीम श्री गणेश मानकुली संघाला चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 9 धावा. चला स्पीडअप करायचा आहे. आज आम्ही सर्व संघांना विनंती करू कोणत्याही प्रकारचा मात्र एक्स्ट्रा वेळ मात्र खर्च करायचा नाहीये आणि आम्ही पंचांना ही विनंती करू की इथून कोणत्याही संघांना आपण टीम मिटिंग करण्यासाठी वेळ द्यायचा नाहीये. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2 जय हनुमान एरंदार संघाच्या माध्यमातून दुसरा षटक गोलंदाज वेदांत. पहिल्या षटकात 9 धाबा आल्या म्हणजे इथून समीकरण पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 24 धाबा संख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय. अगदी बॉलला पाठवलंय सरळ कवच मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे संधी निर्माण होती. यस संधीचं सोनं केलंय. पहिल्याच बॉलवरती वेदांतनं इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद प्रशांत मैदानाच्या बाहेर. तर माननीय श्री विलास जी बैकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा मानकुली संघाची मॅच आवर्जून या आपल्या परिसरात असते नेहमीच ते टीमला सपोर्ट करण्यासाठी असतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर तासर मॅडमच्या आणखीन एक देणगीदार खरं तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत भरपूर चांगलं सहकार्य केलंय. अगदी त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेत जे आपण पहिल्या क्रमांकापासून ते 4थ्या क्रमांकापर्यंत जे आपण ट्रॉफ्या पाहतायत त्या सर्व ट्रॉफ्यांचं सहकार्य मला लाभले गेलं. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आमचे मान्यवर माननीय श्री अमर चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफ्या लाभल्या गेल्या. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? पहिल्याच बॉलवरती विकेट निर्माण केली होती परंतु सेकंड बॉल फेकत असताना सध्या तरी इथून चुका केल्या जातात. हाईट फॅक्टर भरपूर जास्त होतो. नो बॉल लगेच घोषित केला परंतु त्यावर देखील एक धाव कंप्लीट म्हणजेच 1+1 2 धावा मिळतील. आणि आता फ्री हिट पंकज बोलेसाठी ही संधी परंतु संधीचं सोनं केलं जाईल का? शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइड ला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट धमाका. फ्री हिटचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय आणि बॉल सीमा पार 6 धावा. षटक असं वाटलं होतं की टीम जय हनुमान एरंदाड संघ इथून कमबॅक करेल परंतु तदनंतर नो बॉल आल्यानंतर पूर्णपणे मॅचला मी तर म्हणेन कलाटणी मिळाली आहे. आताचा हा चेंडू पाहिला तर अगदी निर्धाव चेंडू सोडून दिलाय. डॉट बॉल अगदी रन बॉलचा इक्वेशन. 15 चेंडू 16ची गरज आहे. सध्या तरी अर्धा रस्ता पार केला गेलाय परंतु अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. अगदी इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगिनिंग इज हाफ डन. कामाची सुरुवात तुम्ही जोराने करा अर्ध काम झाल्यासारखं वाटतंय. इथे मात्र पुन्हा एकदा लेट कट केलाय परंतु इथे बॅटची एज आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ. स्लिपला बीट करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धावा. सध्या तरी इथून गोलंदाजांना सातत्याने मात्र आता कंबर कसावी लागेल. गोलंदाजांना सातत्याने घाम गाळावा लागेल.
आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर होता हा चेंडू. चांगल्या टप्प्यांवरती पाहायला मिळेल. गोलंदाजी सुद्धा केली जाते. जेव्हा जेव्हा पंकज भोले यांच्या अगदी शरीरावरती गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा नेहमीच धाबा आपण पाहिल्यात. आणि आता इथून सध्या तरी वेदांतनं हा चांगला टप्पा पाहिलाय. अगदी पाहिलं तर बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल. 13 बॉलमध्ये अजूनही 12 बनवायच्या आहेत. आताचा हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वेदांत मात्र शेवटच्या चेंडूंवरती कमबॅक केलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 21, 21 धाबा. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 12 धाबा संख्येची गरज. चला मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 3. टर्निंग पॉईंट षटक आहे. जर का या षटकात कमीत कमी धावा आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो. लबफुल टास बॉल अगदी इथून कव्हर्सला बॉलला ढकललं. कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. दमदार फटका. पहिलाच बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हेमंतला पाहिलंय आणि पहिल्याच बॉलवरती अगदी मिडल ऑफ द बॅट. जेव्हा जेव्हा फलंदाजांचा पहिला चेंडू बॅटच्या अगदी मधोमध लागतो ना तेव्हा तेव्हा फलंदाजांचा कॉन्फिडन्स हा नेहमीच उंचावला जातोय. मग त्या बॉलवरती सिंगल असो, डबल असो किंवा चौकार षटकार असो. लबफुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला मात्र इथून ड्राईव्ह केले जात आहे, परंतु इथून देखील याही बॉलवरती सिंगलच एकवडली जाते. रन बॉलचं इक्वेशन आहे, परंतु हे टर्निंग पॉईंट षटक आहे. जर का या षटकात कमीत कमी धाबा आल्या तर जय हनुमान एरंदार संघ पुन्हा एकदा डोक्यावर काढू शकतो. जर का या षटकात जास्त धाबा आल्या तर श्री गणेश मानकुली संघ एका हाती हा सामना आपल्या बाजूने करू शकतोय. 10 बॉल 10 धाबा संख्येची गरज. मॅच ऑन. आताचा हा चेंडू, इथे दिशा पाहिली जाते. यस पंचांचा इशारा मात्र वाईटचा येतोय. सध्या तरी धाबा कमी आहेत, परंतु ज्या एक्स्ट्रा धाबा येतात टीम एरंदार संघ आता इथून या कमी कराव्या लागतील. सातत्याने मॅचमध्ये बनायचं असेल तर तुम्हाला नेहमीच चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु इथून सातत्याने लेग स्टिकवरती गोलंदाजी केली जाते, परंतु हा देखील चेंडू मात्र वाईडच्या दिशेने पुन्हा एकदा वाईड. लगातारचा हा दुसरा खराब चेंडू पाहायला मिळेल. टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळाली 25. समीकरण आता सध्या तरी सोपं होताना पाहायला मिळेल. 10 बॉलमध्ये 8 बनवायचे आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला ढकललं. डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील. सनी आले होते, परंतु तेवढा चांगला थ्रो फेकी. याही बॉलवरती सिंगल एकपेटली जाते. अगदी दोन्ही खेळाडूंना माहिती आहे इथून सिंगल डबल आला तरी देखील हा सामना आपण सहजासहजी जिंकू शकतो, परंतु जर का डॉट बॉल आले तर प्रेशर देखील बनवू शकतो या मॅच मध्ये. परंतु स्ट्राईक वरती पंकज आहेत. मॅच ऑन. यॉर्कर लेन पुन्हा एकदा ऑनसाइडला गॅप मध्ये ढकललाय. फटका दमदार. तिथे खेळाडू पोहोचेपर्यंत बॉल वेगाने सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मॅचचा रिझल्ट इथे क्लिअर. बॉल सीमा पार. 4 धाबा. चार धावा आल्या. आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धाबा संख्येची गरज आहे. इथे देखील फुल टॉस बॉल, परंतु इथून सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट पंकज भोले यांच्या माध्यमातून, परंतु इथे घाई केली जाते. रनआउटची संधी. धोका निर्माण झाला होता हेमंतसाठी. हेमंत पाहिलं तर डेंजर एंड वरती होते, परंतु इथून बॉल हातातून निसटला. कदाचित नशीब पाठीचे आहे आणि त्यानंतर दुसरी ही धाव कंप्लीट. स्कोर इज अ लेवल. आता सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धाबा संख्येची गरज. कंट्रोल बॅटिंग पंकज भोले यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आता येणारे शेवटचे 6 चेंडू असेल आणि 1 धाबा संख्येची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका.
चला आपण मॅच स्टार्ट ठेवायची आहे. मॅचचा रिदम तोडू नका, मॅचचा रिदम आपण तोडू नका. मॅच कंटिन्यू असेल. 6 बॉल आणि 1 धाबा संख्येची गरज. आता इथून गोलंदाज ललितला कमबॅक करावं लागेल, परंतु इथून पहिलाच बॉल फुल टॉस आणि इथे मॅच विनिंग हा फटका. हेमंतच्या बॅट पडून हा विजयी फटका. बॉल सीमा पार. 4 धाबा. सामना जिंकलाय टीम श्री गणेश मानकिवली संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम जय हनुमान एरंदळ संघ. अगदी तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय, तुमचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर दिलेल्या वेळेमध्ये आपण इथे हजर झालात, आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच